सद्गुरु श्री राम की जय। लिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय गुरु रामलिंगाय ओम रामलिंगाय। गणपतीच्या कर्पूरा जय शंकरा बेळगुवेनो कर्पूरा अंगद बाळगिन मंगव गुण बिಟ್ಟು अंगद बाळगिन मंगव गुण बिಟ್ಟು ಚಂದದಿಂದೆ ಸಾಮಾನಿ ಮಗೆ ಚಂದದಿಂದೆ ಸಾಮಾನಿ ಮಗೆ ಜಯ ಶಂಕರ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜಯ ಶಂಕರ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ನಂದಿಯ ಏವನ ನಾಗಭೂಷಣಿನೇ ನಂದಿಯ ಜಯ ಶಂಕರ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜಯ ಶಂಕರ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಮುದಗಡ ಊರದಲ್ಲಿ ಸದಾನಂದದೀಯ ಮುದಗಡ ಊರದಲ್ಲಿ ಸದಾನಂದದೀಯ ಉದ್ಧಾರ ಮಾಡರಿ मंडळाची पुढारी मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना श्रवण मात्रे मन कामना पूर्ती देव देव रत्न खचित वरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा रुंदून केनू पुरे शनी गागरिया देव देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामना पूर्ती देव देव अंबोदर पीतांबर कणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना आश्रमाचा काय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर्ग जवदना जय देव जय मंगल। मंडळाचा अध्यक्ष कोण आहे? कोणच नाही। क्षेत्र रामलिंगेश्वर महाराज संजीवन समाधी मठ संस्थान रामलिंग मुदगड तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील मठाचे 5वे मठाधिपती आपल्या सर्वांचे गुरुदेव सद्गुरू सदानंद महाराज यांचं सर्वप्रथम पाखरसांगवी या नगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करतो। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत। खरं तर गुरुदेव 4 कार्यक्रम होणार होते लातूरचे, पण 5वा घडून तुम्हीच आणला वैरागकर सर। म्हणजे गुरुदेवांचा वाढदिवस 5 तारखेला आहे। शुभ आकडा आपण सर्व भक्त 5 आकडा संबोधले जातोय आपण। आणि सकाळपासून अनेक दिवसापासून गेल्या 2 महिन्यापासून एक व्यक्ती जो की आपला भक्त आहे गुरुदेवांचा, त्याच्या घरी फक्त एक टिकाव मारण्यासाठी 2 महिन्यापासून गुरुदेवांची विनंती करत होता, गुरुदेव मला वेळ द्या। आणि त्या अगोदर एक आरतीच्या निमित्तानं लातूरच्या महाराजा गणेश मंडळाची आरती गुरुदेवांच्या हस्ते झाली। तिथं आमदार विक्रम काळे होते, पण त्या ठिकाणी विक्रम काळेंचे पोस्टर न लावता गुरुदेवांचे पोस्टर त्या ठिकाणी लावण्यात आले होते। ही एक आपल्या सर्वांसाठी एक वेगळी बाजू आज आपल्याला पाहायला मिळाली। आपले गुरुदेव खूप दिवसापासून कंटिन्यू प्रवास करतात आणि ते कधीच थकत नाहीत। रात्री 2 वाजताही म्हणलं तर गुरुदेव तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम आहे, तसं आमच्या चेहऱ्यावर काहीतरी हास्य यावं आणि तुमच्यासारखी एनर्जी आम्हाला काम करताना यावी, असा काहीतरी आशीर्वाद आमच्या सगळ्या भक्तांना, जेणेकरून तुमच्यासारखं तुमच्या पुढं नाही पण तुमच्यासारखं आम्ही कुठंतरी प्रत्येकाने
गुरूंचा महिमा, रामलिंगेश्वर महाराजांचा महिमा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक स्फूर्ती, एक आशीर्वाद तुमची आम्हाला गरज आहे. लातूरच्या राजा गणेश मंडळाच्या पूर्वी आपण महादेव गायकवाड आणि साहेबराव गायकवाडांच्या भूमिपूजन केलं. त्यांच्या घराची आज सुरुवात झाली आहे. आणि त्यानंतर एक हळे आप्पांनी श्यामनगरमध्ये एक दीपक अंधारे यांच्या घरी कार्यक्रम केला होता. त्यानंतर लातूरच्या महाराजा गणेश मंडळाची आरती झाली आणि मग प्रथमेश आणि ही बिराजदार परिवार लाडका आहे सगळ्याचा. मग सगळे कार्यक्रम संपलते. आता गुरुदेव औषधाच्या दिशेने जाणार होते, पण त्यांचा हट्ट पाहता गुरुदेव म्हणले नाही ना, आता आपल्याला पाकर संघाला जायचे. मग जाता जाता मी म्हणलो राजू साठेंना, राजू भाऊ तुम्ही बोला गुरुदेवांच्या, म्हणजे गुरुदेवांना घरी घेऊन जायचं. तर तीही त्या ठिकाणी प्रकाशनगरला एक योग आला, त्यांच्या इथं पाद्यपूजन केलं. आणि एक सर्वसामान्य जे काय आज मी लहानपणी बघत होतो, वैरागकर सर, किरूबाई नावाची एक बाई आहे, ज्या बाईनं आज गुरुदेवांना गाय दिली. म्हणजे बघा भक्ती कशी असावी. जे भट्टीवर काम करत होती, माझ्या लहानपणी बघितलं मी तिला, तर तिनं आणखीनही मठावर आली नाही गुरुदेव, तिनं काही मागितली नाही गुरुदेवांना. तरीही त्या महिलेनं गुरुदेवांना आज एक गाय दिली, जेणेकरून त्याची भक्ती आपल्याला खरंच वाखाणण्याजोगी वाटली. म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळ्या या ठिकाणी वाजल्या पाहिजे. त्यानंतर राजाभाऊ साठे यांच्या इथं तो कार्यक्रम झाला आणि तिथून आम्ही प्रकाशनगर मार्गे इथं आलो. इथं तर जल्लोषात पाखर सांगवीचा पॅटर्न कायम गुरुदेव सगळ्या महाराष्ट्रात जास्त आहे. गुरुदेव येत आहेत म्हणलं की फटाके, हलक्या, बँड, काय जोरदार काम केलंय. आणि ते गणेश मंडळाने केलं आणि त्याचा अध्यक्षच कोणी नाही म्हणजे सगळेच अध्यक्ष. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे येणारा अध्यक्ष गुरुदेव बी अध्यक्ष, त्यामुळं अशा अनोख्या गणेश मंडळाला गुरुदेव या ठिकाणी लाभले. खरंच आपल्या पाखर सांगवीकरांचं भाग्य आहे. कुठलाही कार्यक्रम असला की पाखर सांगवीला आल्याशिवाय गुरुदेव औषधाला जायच नाही गेलेत. त्यामुळं आपल्यावर भरभरून आशीर्वाद पाखर सांगवीकरांचे आहेत. आणि खरंच अभिमान वाटतो की आपल्या भागामध्ये आपण सगळेजण एवढ्या जोशनं, एवढ्या ताकदीनं त्यांची श्रद्धा करतोय. आणि त्या श्रद्धेच्या निमित्तानं आपल्याला भरभरून आशीर्वाद या ठिकाणी मिळतात. मोरया गणेश मंडळाच्या या आरती प्रसंगी आलेल्या सर्व लातूरमधील गणेश मंडळाच्या भाविक भक्तांना मी गणपतीच्या, महालक्ष्मीच्या शुभेच्छा देतो. आणि अनेक वर्षापासून ह्या गणपतीची सुरुवात आहे. गणेश मंडळाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो, पण आपण काहीतरी वेगळेपणा करून दाखवलात, ही एक खूप वाखाणण्याजोगी गोष्ट या ठिकाणी आहे. गुरुदेव या ठिकाणी सातत्यानं आपल्याला आशीर्वाद देतात. अनेक जण या ठिकाणी त्या रामलिंग मुटगड मठ संस्थानामध्ये आलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहेत. आपल्या इथेही चांदळ चौकटी होत्या वैरागकर सर, आणि गुरुदेवांनी तुम्ही आल्यानंतर जी काय करणी भानामती करणारे लोक आहेत त्यांनी गुंडाळून बसले. त्यामुळं खरंच आपल्या इथं पाखर संघमध्ये जास्त चालणार बिराजदार साहेबांना जास्त करणी भानामती देखवत नव्हतं. पण आता गुरूंची ताकद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. त्यामुळं सगळे लोक आता पळून गेले आणि ते बंद करायला लागलेत. हे आणि सातत्याने या पाखर संघीमध्ये आपले कार्यक्रम होते. हांडुर्ग भोजीने खरे तर गावामध्ये सुरुवात केली होती, मी वरी वस्तीत केली होती, पण गावात हांडुर्गळे भोजींची सुरुवात झाली. आणि रेंडे साहेब, बिराजदार साहेब आणि सगळे भक्तांनी वेगळ्या वेगळ्या निमित्तानं आपण कुठंतरी गुरुदेवांना या ठिकाणी आणलं. आपलं खरं तर लाभ आहे की आपलं आयुष्य या चरणामध्ये लीन होऊन आपण सेवा करावी, एवढीच या प्रसंगी सर्वांना विनंती करतो. मठ संस्थांच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतोय, अनेक ठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरे करतोय. आता मला असं वाटतं या गणेश मंडळाला की गणेश मंडळाच्या निमित्तानं आपण भरभरून असे कार्यक्रम घ्यावेत. गुरुदेवांना प्रत्येक वर्षी आपण बोलवावेत. नवरात्र आहे पुढे आणखीन, एरंडे साहेब भाऊजी, नवरात्राच्या निमित्ताने आणखीन गुरुदेवांना एक वेळेस आपण बोलवावं आणि आपल्या सर्वांना गुरूंचे आशीर्वाद कायम राहावेत, एवढीच या प्रसंगी भावना व्यक्त करतो. अधिक न वेळ घेता, सगळ्यांना आता भूक लागलेली आहे, एवढं मला जाण आहे, त्यामुळे अधिक न वेळ घेता मी इथेच थांबतो आणि गुरुदेवांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करावं. त्याच्याशिवाय तर शेवट गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम प्रभू रामलिंगाय नमः. आज पाखर सांगवी नगरीमध्ये येण्याचं औचित्य अचानक ठरलं.
आणि ठरण्याच्या पाठीमागे तुमची भक्ती, रामलिंगेश्वर मठ संस्थानाबद्दल असलेलं तुमचं प्रेम, तुमची सेवा, ह्या सर्व गोष्टी जरी लातूरमध्ये कोणत्या तरी निमित्तानं किंवा महाराजा गणपतीचं जे काय आज पूजन होतं त्या पूजनाच्या निमित्तानं येण्याचं ठरलेलंच होतं. आणि ते खरं कारण रामेश्वर धुमाळ साहेबच आहेत लातूरमध्ये आजच्या गणपतीच्या पूजनाला घेऊन येण्याचं. परंतु पाखर सांगवीला आणायचं हे दोन बिराजदार बंधू छोटे आणि एरंडे साहेब आणि हंडरगुळे साहेबांनी सांगितले मला तुम्ही पाखर सांगवीला आलंच पाहिजे. मी म्हटलं पाखर सांगवीवर माझं नितांत प्रेम आहे आणि ते कायम राहणारच आहे. आणि गुरु कसे येतात हे आणखी अध्यात्माचं परीक्षण फार मोठं आहे. त्या अध्यात्माच्या परीक्षणामध्ये तुम्हाला उत्तराई व्हावं लागते. मग गुरु कसे येतात ते तुमच्या लक्षात येईल. गुरु येतात म्हणजे उघड येत नाहीत. येण्याच्या पाठीमागं फार मोठं कारण असते. आणि इथून तुमच्या गावातून जाण्याच्या पाठीमागं सुद्धा फार मोठं कारण असते. ते कारण ज्या दिवशी तुमच्या मानवी देहाला कळालं त्या दिवशी तुमचा जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा. भक्ती आणि भक्त हे दोन अविभाज्य घटक आहेत. भक्ती कशी असावी तर भक्त हनुमंतासारखा असावा. भक्ती कुणाची केला? प्रभू रामचंद्राची केला. म्हणून एकदा हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी विचारलं, बाबा 24 तास तू जर माझ्या सेवेत राहिलास मग राहिल्यानंतर लग्न कधी करून घेणार, संसार कधी करणार, बाकीच्या गोष्टी कधी करणार, जीवनामध्ये ज्या काही गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे ते आनंद कधी लुटणार? तर हनुमंताने रामाला काय सांगितलं, प्रभू अनेक जन्म तुमची वाट बघत होतो म्हटले, या जन्मात तुम्ही सापडले, मला संसार शोधायचाच नाही म्हणून सांगितलं. ते भक्ती, ते प्रेम, ते सेवा. आणि ही सेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घडत जाते, घडवणं फार अवघड आहे. परंतु सेवेमध्ये उत्तराई व्हावं लागते. प्रत्येक क्षणाला तुमची सेवा तुम्ही करत असताना कधी कधी तुमची फार मोठी परीक्षा बघितली जाते. तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तराई झालं पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही बोलावल्यानंतर येणार नाही, बोलावल्यानंतर सुद्धा येणार. मग आल्यानंतर सन्मान ह्याच्यापेक्षाही मोठा होणार मला माहित आहे. तुम्ही तर आज बोलावले. आणि आमच्या रामलिंगेश्वर मठ संस्थानाचे एक वैशिष्ट्य आहे, ज्या दिवशी त्या गावावर असेल त्या भक्तावर संकट आलं तर ते न बोलावता जातात. तिथं मात्र त्यांना निमंत्रण लागत नाही. त्या भक्ताचं संकट हेच त्यांच्यासाठी निमंत्रण आहे. आणि आज तुम्ही बोलावले हे गणेशाचं पूजन करण्यासाठी, आरती करण्यासाठी. तुम्ही सर्वजण त्या भक्तीमध्ये समर्पित व्हावं म्हणून आम्ही इथं आलो. आणि तुमची सेवा, तुमची भक्ती अविरत आहे. अशा अनेक जन्मापासून आहे म्हणून तुम्ही आज या पेंडॉलमध्ये बसलेला आहे. म्हणून या पेंडॉलला माईकची गरज नाही का, तर असलं माईक सोबत आहे. पाखर सांगवीच्या काना कोपऱ्यात हे आवाज गेला असेल, बरोबर आहे का नाही? म्हणून परिस्थिती अशी आहे की भक्त जर भक्ती करायचा प्रयत्न केला तर गुरु त्या भक्ताचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. गुरु बार बार उद्धार करण्यासाठी तुमचा प्रयत्न करतोय. देव एकदाच उद्धार करतोय, गुरु बार बार उद्धार करतोय. परंतु गुरुमध्ये एवढी ताकद आहे, जर तुमचं काही वाईट घडणार असेल, परिस्थिती फारच बिकट असेल आणि ते जर ईश्वराच्या तत्वात नसेल तर ते तत्व साकार करून गुरु ते पूर्ण करतात. परंतु जर गुरुनं ठरवलं ह्याचा उद्धारच करायचं नाही, देव सुद्धा उद्धार करू शकत नाही. एवढी गुरुची ताकद आहे. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म कशामुळे म्हटलेलं आहे, गुरुला तुम्ही शरण गेलं पाहिजे. आणि सेवा कसं केलं पाहिजे, तुम्ही सेवा करत असताना तुमच्या मनाला, तुमच्या देहाला, तुमच्या विचाराला आणि तुमच्या हाताला, तुमच्या प्रकृतीला ते माहीत सुद्धा झालं नाही पाहिजे. अशी सेवा केलं पाहिजे. आणि सेवा केलोय म्हणून जर तुमच्या मनामध्ये कुठं जरी ते भाव उत्पन्न होत असेल तर तुम्ही सेवेपासून कोसो दूर दूर गेलात म्हणून समजायचं. सेवा कोणती मग,
न सांगता ही देव करी काम म्हटले. तुम्ही सांगायची गरज आहे का? सांगायची गरज नाही. तुम्ही सांगते म्हणजे ते सेवा नाही. तुम्ही मला बोलावलं आणि एक अडचण सांगितलं तर सेवा झाली का? अडचण झाली. अडचण दूर करणं झालं. पण सेवा एक असं माध्यम आहे, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते घडून येते असं नाही. आणि ते घडवण्यासाठी फार प्रामाणिकपणा असावा लागतोय. आणि सेवा एक अशा पद्धतीची असते, प्रत्येक वेळेला त्याचं एक परीक्षण केलं जातं. ते परीक्षण कसं केलं जाते, तर तुम्ही त्याच्यासाठी उत्तराई व्हावं लागते, त्याच्यासाठी परीक्षण केलं जातं. आणि रामलिंगेश्वर महाराज हे फार हठयोगी साधू आहेत. तुम्ही आणखी एक पार्ट बघितलेला आहे, दुसरा पार्ट बघितलोच नाही ना. एक पार्ट तुमच्या समोर आहे, ते तुम्ही जिथं बोलावलं तिथे येतील. पण दुसरा एक पार्ट असा आहे, तुमची पूर्ण भक्ती आणि सेवा असल्याशिवाय ती येत नाही. मग त्यांना कसं आणायचं तुमच्या गावामध्ये? परिपूर्ण सेवा करून आणायचं, पूर्ण भक्ती करून आणायचं. मग पूर्ण भक्ती आणि पूर्ण सेवा झाली की ते पाखर सांगवीत सुद्धा येतील. ते माझ्या अगोदर इथं आलेले आहेत, लक्षात राहू द्या. ते माझ्या अगोदर का आले? तुमची भक्ती, तुमची सेवा, तुमचं प्रामाणिकपणा बघून ते इथं आलेले. आणि गुरुप्रती फार मोठी भक्ती पाहिजे माणसाच्या मनामध्ये. ईश्वर जे करू शकत नाही ते गुरु करू शकतात, असं मी तुम्हाला सांगितलं. एकदा रामलिंगेश्वर महाराजांच्या समाधीचा कार्यकाल जवळ आल्यानंतर प्रभूला वाटले की बाबा माझा एक उत्तराधिकारी मी शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्या मठसंस्थानाचे परमपूज्य धोंडय्या स्वामी महाराजांना त्यांनी गादीवर बसवले, त्यांच्या हयातीमध्ये बसवले. कारण ते देवलोकाच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा प्रकट करून बसले होते. आता इथे त्यांना राहण्यासारखी परिस्थिती त्यांच्या मनामध्ये होती की बाबा आता ह्या जगाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला संजीवन समाधी घ्यायची आहे, उत्तराधिकारी शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी धोंडय्या स्वामीची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. परंतु धोंडय्या स्वामी असे होते, ते महान योगी होते. त्यांचे हे भुजा कानाला लागत होते, त्यांचे मांडी इतके दंड होते आणि ते सापाला मांडी इतके दंड होते आणि ते सापाला समोर बसूनच साधना करत होते. दररोज जर एखादा साप जर चुकून रस्त्याने जात असेल आणि महाराजांनी म्हणले येल्लो इकडे म्हणले तर ते वापस जात होतं. सापाला जर सांगितले त्यांनी अरे इकडे कुठे म्हणले की ते वापस जायचे. म्हणून त्यांना त्या काळामध्ये नागभूषण पदवी होती. ते नागाला समोर ठेवून साधना करायची. आणि रामलिंगेश्वरांनी धोंडय्या स्वामी महाराजांना सुद्धा 4 भाऊ असताना धोंडय्या स्वामींना धरून त्यांनी धोंडय्या स्वामीचीच नियुक्ती काय केली? त्यांचे विचार विरक्त होते, ते महान योगी होते आणि रामलिंगेश्वराप्रती त्यांचं फार मोठा भाव आणि भक्ती होती. आणि परिस्थिती अशी झाली की रामलिंगेश्वर महाराज फार परीक्षा घ्यायची. एकदा म्हणले की त्यांनी आता काही लोकांचा उद्धार करण्यासाठी, भक्त लोकांचा, तुम्ही थोडं कालक्रमणा करा म्हटले, थोडं भ्रमण करा म्हटले. पण धोंडय्या स्वामी महाराजांचं असं होतं, तुम्ही असताना मी काय फिरू म्हटले. मी फिरलोच तर मी फिरणार नाही, तुम्हाला घेऊनच फिरणार म्हटले. ठीक आहे म्हटले, काही अडचण नाही. त्यासाठी तुम्ही माझ्यामध्ये पूर्ण भरून राहा, तरच मी भरल्यासारखा राहीन म्हटले या जगामध्ये, नाहीतर अपुरा ठरेन म्हटले. इल्लो येन काळजी ಮಾಡಬೇಡ, ನಾನು निंद्रागी इद्द म्हटले. ते मी तुझ्यातच आहे, काळजी करू नको तू, चल म्हटले. मग असंच भ्रमण करत करत त्यांना आंध्र प्रदेशामध्ये पाठवलं. आणि आंध्र प्रदेशामध्ये एका गावामध्ये महाराजांचा एक फार मोठा सत्संग होता. तिथं त्या सत्संगाला धोंडय्या स्वामी महाराज उपस्थित होते. आणि सत्संग संपून ते गावच्या बाहेर जात असताना तिथले एका श्रीमंत व्यक्तीनं एका गरीब व्यक्तीची फार मोठी छेड काढलेली होती. काहीतरी पैशाचं देणं घेणं असेल, काहीतरी असेल. त्या अनुषंगानं तो एका खांबाला त्या गरीब व्यक्तीला बांधला आणि जोर जोरात फटके द्यायला चालू केला. धोंडय्या स्वामीनं म्हटले की बाबा तू बाळ अनर्थ आगला तर म्हटले, अरे या गावामध्ये कोण जिवंत आहे का नाही म्हटले. जर ह्या निष्पाप व्यक्तीवर जर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर ते योग्य नाही बाबा म्हटले. म्हणून त्यांनी काही लोक पाठवले, त्यांनी सत्संगातले जाऊन तेवढं भांडण सोडून या.
लोकांनी सांगितलं तो फारच हेकेखोर व्यक्ती आहे, तो गावचं ऐकत नाही म्हटले आणि कुणाचं ऐकत म्हटले. बरं ठीक आहे म्हणले, काही अडचण नाही. स्वतः महाराजांनी सांगायचा प्रयत्न केला, पण तो फारच हेकेखोर होता. आता हेकेखोर माणसं त्यांची खोड मोडल्याशिवाय व्यवस्थित राहत नाही. मग परिस्थिती अशी झाली, मग तुम्ही लिंक तोडू नका माझी, तर आंध्रातून परत महाराष्ट्रात यायची वेळ येईल. मग परिस्थिती अशी झाली, धोंडय्या स्वामी महाराजांनी त्या हेकेखोर असलेल्या त्या सद्भक्ताला सांगितले, बाबा तू असा अन्याय करू नकोस. नाही महाराज म्हटले, तुमचं जे सत्संग असेल तेवढं सत्संग तुम्ही करा म्हटले, हे माझं वैयक्तिक प्रश्न आहे म्हटले. ठीक आहे म्हटले, काही अडचण नाही बुवा. धर्म आणि अधर्म काय असते ते सांगितले त्यांनी, परंतु तो धर्माच्या बाजूने नव्हता, अधर्माच्या बाजूने होता हे महाराजांच्या लक्षात आलं. ठीक आहे म्हणले, त्यांचा 7 दिवसाचा तिथं सोहळा होता त्या गावामध्ये. मग ज्या घरामध्ये महाराज आपले भक्त म्हणून गेले होते त्या घरामध्ये एक स्वयंपाक करणारी स्त्री होती. आता ते श्रीमंताचं घर असेल ना, इथून रामलिंग मुदगडच्या महाराजांना तिथे घेऊन गेले म्हटल्यानंतर ते सुद्धा भक्तिवान असतील, श्रीमंतीनं माखून गेलेले असतील. त्या भक्ताच्या घरामध्ये ती स्त्री स्वयंपाक करायला होती आणि ह्या व्यक्तीनं ठरवलं, काय ठरवलं, की बाबा महाराज हे माझ्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले त्या प्रसंगावर ते चिडून आहेत, म्हणून ते शाप देण्याच्या अगोदर मला एक आयडिया करायची आहे म्हटले. आणि तिथले 3 लोक जे महत्वाचे होते गावामधले त्यांना एकत्रित केले. काय करायचं मग म्हटले, तिथं जे स्वयंपाक करणारी स्त्री आहे म्हटले, या स्त्रीला आपण एक 5 एकर 10 एकर काहीतरी जमीन देऊत म्हटलं आणि स्वयंपाकामध्ये विष घालायला लावूत म्हटले. मग शेवटचं ते उद्या जायचं म्हणून आज पुरणपोळीचं जेवण केले तिथं आणि संपूर्ण त्या पुरणपोळीमध्ये विष भरून टाकलं. पण धोंडय्या स्वामीची एक इच्छा होती. कोणती इच्छा? की धोंडय्या स्वामी कोणतंही अन्न जर तयार झालं, प्रसाद तयार झाला, ते रामलिंगेश्वर महाराजांना अर्पण केल्याशिवाय खातच नाही. ते जरी त्या मठाचे उत्तराधिकारी असले तरी ते काय म्हणायचे, पहिले नीव संतुष्ट आदरे ना संतुष्टीत म्हणायचे. तुम्ही संतुष्ट झालो तरच मी संतुष्ट, म्हणून तुम्ही अगोदर हे सेवन करा मग मी करतो. काय गुरुभक्ती असेल. मग एक उत्तराधिकाऱ्याची सुद्धा इतकी मोठी गुरुभक्ती. मग ते विष घातलेलं होतं पुरणपोळीमध्ये. महाराजांनी ते ताटातलं काही नैवेद्य प्लेटमध्ये काढले आणि रामलिंगेश्वर महाराजांचे जे फोटो होतं फोटोच्या समोर ते प्रसाद ठेवले. हे पहा, नीव पहिले तोगरी नीव तोंडरे ना तोंड राधू प्रसाद ऐकत म्हटले. तुम्ही अगोदर घेतलो तरच मी घेईन म्हणले आणि ते प्रसाद होईल म्हटले. परीक्षा मोठी आहे. पण धोंडय्या स्वामीजींची भक्ती रामलिंगेश्वर प्रभूवर किती मोठी होती, फार मोठी होती. मग ते प्रसाद रामलिंगेश्वर महाराजांना अर्पण केलं, प्रसाद दाखवलं, नैवेद्य झालं आणि इकडं पुरणपोळीचं जे ताट होता ते महाराजांना दिलं. महाराज कधी एक पोळी खायची, परंतु महाराजांना आग्रहानं त्या स्त्रीनं त्या घरच्या मालकाला काय सांगितले, फार छान केलेले आहेत पोळ्या, तुम्ही 2-3 वाडा महाराजांना म्हटले. ठीक आहे, तिने जेवढं घेतात प्रसाद तेवढंच दिलेलं बरं असते म्हटले, जास्त देणं चांगलं नाही म्हटले. नाही काही असू म्हटले, तुम्ही द्या. महाराज खायला चालू केले, बंद करायचे. त्याच्यामुळं बोलणं अवघड होतं. ते परिस्थिती अशी झाली, ते प्रसाद त्यांनी घेतले, माझी लिंक तुटते त्याच्यामुळं. ते प्रसाद त्यांनी घेतले, एक पोळी खाल्ली त्यांनी, एक पोळी वगैरे. ठीक आहे तर हो, निंद इच्छा आलं तर ता म्हटलं म्हणले, तुझी इच्छा आहे तर काय अडचण आहे म्हटले, दे म्हटले. आणखी दुसरी पोळी खाल्ली त्यांनी. मग ते स्वयंपाक करणारी बाई म्हटले, गुरु म्हटले मी केले स्वयंपाक म्हटले, चांगलं झालं का म्हटले, आळे उत्तम माडीत नोट म्हटले, फार चांगले केलीस तू म्हटले. वा वा वा, असा स्वयंपाक मी कधीच खाल्लो नाही बघ म्हटले. महाराज हाटीयोगी साधू होते. तुझी काय इच्छा आहे म्हटली, माझी एक इच्छा आहे, आणखी एक तुम्ही पोळी खावं म्हटले. हिंग तकोंड बा तुझ्या हाताने घेऊन ये म्हटले. दुसरी एक तिसरी एक पोळी खाल्ली.
पोळी खाल्ल्याने महाराज म्हटले की मला थोडं दुपारी त्यांना थोडी विश्रांती घ्यायची सवय होती. मग इकडं काय झालं, दिवस मावळलेला होता. महाराज लवकर विश्रांती घेत होते. महाराज विश्रांतीला आपल्या रूममध्ये गेले. मग त्यांच्या रूममध्ये नंतर कुणाला प्रवेश नव्हता. मग सकाळी आल्यानंतरच भक्त लोकाला दर्शन वगैरे होतं. मग त्याच पद्धतीनं असं घडलं. महाराज आपल्या खोलीत गेले आणि तिथं जाऊन निवांत झोपले. इकडं माहीत झालं, ह्या 3-4 लोकांना त्या स्त्रीनं जाऊन सांगितलं, काम बरोबर केले बघा म्हटले. 3 पोळ्या खाल्ल्यात महाराज, आता महाराज कायमचेच गेले म्हणलेत खोलीत, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे म्हटलं. पण महाराजांचं असं होतं, त्यांच्या पूजेच्या रूममध्ये एकदा ठेवलेलं साहित्य परत ते कोणाला हात लावू देत नव्हतं. त्यांची स्वच्छता आणि पवित्रता फार मोठी होती. सकाळी मग सगळ्यांना चिंता लागली, महाराज आता नाहीत. परंतु मधून घंटीचा आवाज आला. पहा कमाल आहे म्हटली, स्त्री आवाज येऊ लागली. म्हणजे पूजेला बसली का काय. थोड्या वेळात महाराज पूजा करून आले. बाय वा म्हटले. काय म्हटले, ये आई म्हटले तिला. कुणाला, जिने विष घातली होती तिला. येन छंद माड नोडे वा यान उपकार कळील नीन म्हटले. तुझे उपकार कशाने फेडू म्हटले, एवढा चांगलं तू भोजन करून मला खाऊ घातलीस म्हटले. काय सांगू म्हटले, तुझा उद्धार होते बघ म्हटले. काय म्हटले, उद्धार होती म्हटले. तिच्या मनात एक असं कासावीस व्हायला चालू झालं. माझ्या हाताने मी फार अनर्थ केले म्हटले एका गुरुचं. मी विष घातले, 3 पोळ्या खाऊ घातलं तरी काही झालं नाही म्हटलं. ताकद मोठी आहे म्हटले त्या गुरुची. लोकांना बातमी माहीत झाली. अरे काय म्हणले, ते घंटा वाजवत बाहेर आलेत म्हणजे पूजा करून. मग घरच्या लोकांना माहीतच नाही. ते सर्व झाल्यानंतर त्या स्त्रीला यातना व्हायला चालू झाल्या. इतक्या यातना होलेल्या. मग धोंडया स्वामी महाराजांनी विचारले त्यांना. काय विचारले, देवा म्हणले, होळग्या गवा येन हाकीत नाही म्हटले, त्या पोळीत काय घातली होतीस म्हटले. काय शेंट होता म्हटले त्याचा, काय सांगू तुला. ते मीच खाल्लं म्हणून बरं आहे, तू खाल्लं असते तर काय झालं असतं तुझं म्हटले. काय म्हटले, तू खाल्ले. त्या घरच्या लोकांना नंतर माहीत झालं काय झाले की काय नाही. महाराज सांगितले, माझं रामलिंगेश्वर प्रभू प्रती इतकं भक्ती आणि इतकं प्रेम आहे. मी अनंत जन्म तेच गुरु भेटावं म्हणून प्रार्थना करत होतो. या जन्मात ते गुरु म्हणून भेटल्याने मला उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केलं. मी किती परम भाग्यशाली असेल. मग त्या लोकांना सांगितले, ती स्त्री काय म्हणते ऐकून घ्या म्हटले. तेव्हा हेळला म्हटले, कथन माड म्हटले. त्या स्त्रीनं सांगितले, काय सांगू म्हटले, मला काही लोकांनी सांगितले होते की महाराजांच्या ह्या पोळीत विष घालून तू महाराजांना समाप्त कर म्हणून सांगितले, म्हणून मी विष घातले. काय म्हणतेस तू म्हटले त्या घरचे लोक. विष घातलीस तू माझ्या गुरुला, तुला काय वाटतं का नाही म्हटले. मग काय व्हायचं त्याने सांगितले. महाराजांनी, मी आलंय, शांतता ठेवा म्हणले घरामध्ये. जे अशांती निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे तिथं शांत करायसाठी मी आलो. माझी रामलिंगेश्वर प्रभू प्रती इतकी भक्ती आहे, इतकी सेवा आहे, म्हणून मी पहिला घास महाराजांना चारल्याशिवाय मी खातच नाही. पाणी महाराजांच्या समोर ठेवल्याशिवाय पाणी पित नाही म्हटले. मी काही असेल माझ्या जीवनामध्ये रामलिंगेश्वर प्रभूला अर्पण करतो. मी अर्पण केलो, त्यांनी त्याचा प्रसाद केले म्हणून सांगितले. म्हणून पाखर सांगवीला प्रसाद करायसाठी आलेला आहे मी. तुम्ही काळजी करू नका. तुमचं दैवयोग फार मोठा आहे. आणि ह्या गावाला रामलिंगेश्वर प्रभूचं दिव्य दर्शन, अलौकिक त्यांचा सोहळा तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुमचं प्रेम, तुमची भक्ती, तुमची सेवा, तो ओलावा कायम पाहिजे तुमचा. तो ओलावा कायम असेल तर विघ्नहर्ता सोबतच आहे. तुमचं विघ्न टाळायला वेळ लागेल का? नाही, लागणार नाही. त्यांनीच मला सांगतील इथलं विघ्न टाळून जा म्हणून तुम्ही जे म्हटलात ना ते
भानामती आणि करणीच मी म्हणतो करणी करेगा तो नर का नारायण बन जाएगा. म्हणून साक्षात नारायणाची उपस्थिती झालेली आहे गावाला. तुम्ही काय काळजी करते का? हे करणी वेगळी, ते करणी वेगळी, आणि हे करणी एकदा आमच्या जात्यात अडकली ती तरी जन्म उपचार घेऊ शकेल ते. तुम्ही काळजी करू नका. म्हणून तुमच्या पाठीशी माझा सदोदित आशीर्वाद आहे. तुम्ही असंच भक्तिमय कार्य करावं. म्हणून पहिल्यांदा हंडरगुळे साहेबांनी जे काही पाखर सांगवी दाखवले, म्हणून इथल्या पाखराला कधी चारा कमी पडणार नाही. तुम्ही काळजी करू. आणि ह्या पाखराच्या गावामध्ये कधी दुष्काळ सुद्धा पडणार नाही. म्हणून इथला रामलिंगेश्वर मठ संस्थानाचा संपूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आज तुम्ही बोलावलात, इथं माझा गौरव केलात. मी आलो, इथं पूजा संपन्न झाली. तुमच्या सगळ्याचं प्रेम, तुमच्या सगळ्याची सेवा बघून मी आनंदाने इथं आलो. आणि तुमची सेवा रामलिंगेश्वरापर्यंत जाऊन पोहोचली. म्हणून माझं आजचं आशीर्वाचन रामलिंगेश्वर चरणी अर्पण करून मी माझे 2 शब्द तिथंच पूर्ण करतो. ओम श्री गुरु रामलिंगाय. त्यांचं प्रस्तावना किंवा त्या दिवशी त्यांचं काही बोलता आलं नाही, त्यांना धावपळ होती. म्हणून आज आभार प्रदर्शन हे वास्तुशांतीचंच आभार प्रदर्शन आहे असं वैराग्य समजून वैराग्य सर आपण या ठिकाणी एरडे साहेबांनी बोलावं ती विनंती. रामलिंग मुजगरचे 5वे सद्गुरू सदात. खरं तर म्हणजे वार गुरुवार आहे आणि गुरुचा वार आहे. आज 2 शुभ आकडे आहेत. धुमाळ साहेबांनी सांगितले की गुरुदेवांचे 5 कार्यक्रम झाले. गुरुदेवांचे 5ही कार्यक्रम झाले शुभ आकडा, आणि 7ही झाले तो पण शुभ आकडा आहे. मी खरं धुमाळ साहेबांनी सांगितले की त्या दिवशी आभार प्रदर्शन वगैरे मला मानता आलं नाही, कारण वेळ झाला आणि खूप म्हणजे धावपळीमुळं काय मला बोलता आलं नाही. गुरुचा आशीर्वाद काय असतो ते सांगायचं म्हणजे हे जे इथली जी वास्तू जी उभा राहिलेली आहे ती गुरूंच्याच आशीर्वादाने उभा राहिलेली आहे, हे मी स्वतः मान्य करतो. आज कोणी सांगते की ही शिकली सावरली पोरं काय लागलेत, म्हणजे जी काय यंग पिढी आहे त्यांना हे माहीत नाही. ज्याला कदाचित अनुभव आला तो गुरूंना कधी सोडत नाही. हे आमचा अनुभव आहे. आणि गुरुदेवांनी बोलले की गुरु का राहावा. गुरुदेव मी एक लहानपणी वाचलेला आहे, नामदेव आणि पांडुरंग हे एकमेकास बोलत होते. हे वास्तव नामदेव त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा डब्बा ते खात होते. त्यांना दिसत नव्हते नामदेवाला. वर्ष एक झालं, 2 वर्ष झालं, हे पांडुरंग तर माझा डब्बा खातेत, शिळी भाकर खातेत, पिठलं भाकर खातेत, पण मला का दिसत नाहीत. पण नामदेव पण थोडक्यात माझ्या भाषेत म्हणजे हेकाळी, हट्टी, की आज पांडुरंग तुम्ही मला दर्शन दिलं पाहिजे, मला काय माहीत नाही. पांडुरंग म्हणले बाबा तुला गुरुशिवाय तुला देव दिसणार नाही, आणि त्यासाठी तुला गुरुच करावं लागेल. त्यांनी सांगितले ही शक्य नाही महाराज म्हणले. देवा म्हणले मला तुम्ही डायरेक्ट दिसलंच पाहिजे म्हणले. त्याच्यात 8-10 दिवस 6 महिने गेले, 1 वर्ष गेले. शेवटी पांडुरंग त्यांनी त्यांच्या तत्वावर कायम राहिले आणि नामदेवही, मग नामदेवांनी नमती भूमिका घेतली. शेवटी आता एवढे देव सांगले म्हणजे आपण मोठे नाहोत, तर सांगा तुम्ही काय करायचं सांगा. त्यांनी सांगितले फलाना डोंगरामध्ये जा, तिथं बसलेला एक गुरु आहे आणि त्यांचे फक्त दर्शन घेऊन येतो, मी तुला दिसून जाईल. मग त्यांनी गेले. नामदेव बी खूप म्हणजे हट्टी होता आणि थोडं ठेकाडी स्वभावाचा. म्हणजे आता देवाला नाव बोललं तर मी जी वाचलो ती सांगतो तुम्हाला. गेले आणि ते जे ज्या गुरुचं नाव सांगितलं त्या गुरुने पिंडीवर पाय ठेवून झोपले होते ते निवांत. काय माणूस आहे बाबा म्हणले. नामदेव म्हणले हे काय माणूस आहे म्हणले. ते विचारच करत बसले की अशा माणसाला देवानं सांगितले गुरु मानाया आणि हे तर पिंडीवर पाय ठेवले, मी कसं पाया पडू.
त्यांनी नामदेवानं मान्य केलं की ही शेवटी काही जरी झाले तर हे आपले गुरु आहेत आणि आपल्या देवाचा आदेश आहे आणि शेवटी ह्यांचे पाय धरल्याशिवाय आपल्या तिकडे देव दिसणार नाही. मग हे राग राग होय होय गुरु उठा 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 म्हणून त्यांनी त्यांना उठवले. मग त्यांनी म्हणले काय मला तुम्हाला गुरु करून घ्यायचे आणि मला आदेश आहे, म्हणजे पाय काढा. मला पाय उचलत नाही म्हणजे तूच पाय बाजूला काढून ठेव म्हणतो. त्यांनी आता काय शेवटी गुरुचा आदेश आहे म्हणून ते पाय काढला, बाजूला ठेवला. तो पाय जिथं ठेवेल तिथं पिंड निर्माण व्हायची. एका ठिकाणी ठेवलं, दुसऱ्या ठिकाणी ठेवलं, असे कित्येक ठिकाणी ठेवलं तर पिंडच निर्माण झाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की देव बघायचा झाला तर त्या गुरुमध्ये देव बघितला पाहिजे. तसं प्रत्येक आपण खाजगी क्षेत्रामध्ये बी असो, आज आम्ही अन्न असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये लग्न सुरळीत जमा झालं तर एखादी मध्यस्थी लागतो. एखादी घरात भावाभावाच्या वाटण्या करायचं झालं तरी एखादी मध्यस्थी लागतो. तसं देवापाशी जायचं झालं तर आपल्याला गुरु लागतो. आणि आम्ही गुरुच्या सानिध्यामध्ये आहोत. आम्हाला आज मी दिवसभरात जेवढं मला खूप काम होतं मी टाळले काम. आज लातूरमध्ये गुरुदेवात म्हणलं काही झालं तर कुठे जायचं नाही. म्हणलं गुरुदेव जावं येतील तर गुरुदेवांच्या मागे पाहिजे. आम्हाला पण समाधान वाटते की आणि दिवस कसा गेला हा खूप महत्वाचा विषय. गुरुच्या सानिध्यामध्ये राहिल्यास आपला दिवस कधीही वाईट जात नाही, ही आमचा अनुभव आहे. आणि गुरुदेवाने सांगितले की खरं तर आजचं नियोजन केलं नव्हतं. विशेष सांगायचं म्हणजे दादूनं म्हणलं की राजू दादांनी सांगितले की आता आपल्या गुरुदेवांना लातूर पाकसंगल न्यायचंय. मलाही प्रश्न पडला की गुरुदेवांच्या दिवसात 5-7 कार्यक्रम झालेले आहेत आणि आता आपण कसं मांडावं. शेवटी आमच्या डोक्यात कल्पना जसं गुरुदेवांनी सांगितलं की पाकरसंगी हे माझं हक्काचं गाव आहे. मग आम्हाला माहित होतं की गुरुदेव पाकरसंगीला कधीही नाही म्हणणार नाहीत. माझ्या माहितीनं गुरुदेवानं 2-3 कार्यक्रम काढले दुसऱ्याने बोललेले. पण दादाने म्हणले की आता इरण साहेब तुम्ही बोला, मग आणि दगडूभाऊला बोला म्हणले. दगडूभाऊ आम्ही पुढे गेलो, दादू होता आणि दुसरं कोणतरी सोबत होतं दादूच्या. गुरुदेव म्हणलं पाकरसंगीला आरती करायची. गुरुदेव म्हणले उद्याच्याला. दादा म्हणले आज केलं तर चांगलं होईल, लक्ष्मी आहेत. मग गुरुदेव म्हणलं बघा जमलं तर तुमच्या हिशोब, कारण तुमची धावपळ झालेली आहे. गुरुदेवांनी एकही सेकंद न विलंब करता पाकरसिंगला यस म्हणले. काही झाले तर आपण डायरेक्ट थेट पाकरसिंगला जाऊ. पण धुमाळ साहेब तेवढे हट्टी आहेत. त्यांनी कोणाचा शब्द दिला होता पानाटेकेला कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही इरण साहेब पुढे चला म्हणले, आम्ही कार्यक्रम करून घेऊन येतो म्हणले. तरी गुरुदेव सुद्धा भक्तांच्या शब्दाला खूप किंमत देतात. हे महत्त्वाचा विषय आहे. आम्ही अनेक गुरु बघितले की त्यांना असे वेळ नसतात, वेळ देत नाहीत. तुम्ही अनेक मोठे मोठे महाराज बघा, तुम्हाला 10 दिवस 15 दिवसात तारखा घ्यावं लागतात. आपल्या गुरुला तारीख वेळ काहीही नाही. त्यांना जर वाटलं हे आपल्या भक्ताच्या घरी जायचे, हे आपले खरे भक्त आहेत, मग तिथं मोजमाप पैशाचं नाही किंवा माणूस तो कसा आहे, गुरुदेव त्याला किंमत देत नाही. तो भक्त आपला आहे का, आपल्या मठाशी तो प्रामाणिक आहे का. म्हणून गुरुदेव 24 तासही आपल्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कायम उभे राहतात. गुरुदेवांचा आशीर्वाद सातत्याने आपल्याला लाभतो. आणि मी का अधिक न बोलता काय चुकलं असेल ते कायम आपल्या सोबत राहतात एवढंच बोलतो. आणि गुरुदेवांनी भक्तांच्या आपल्या साक्षीने आपल्या इथं वास्तुशांतीचा कार्यक्रम 28 ऑगस्टला झाला. ते सर्व कार्यक्रमाचं नियोजन हे गुरुदेवाच्या मार्गदर्शनानं होतं. गुरुदेवांनी जे सुचवलं आणि गुरुदेवांनी आशीर्वाद दिला की हे कार्यक्रम अत्यंत सुंदर होणार आहे. आणि हे करत असताना सुद्धा गुरुदेव माझ्यापाशी प्रश्न पडला होता. मी तुम्हाला आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून पिपलधारच्या महाराजाचा संपर्क आला होता, तर त्यांनाही मी शब्द दिला होता की महाराज तुम्हाला असं वास्तुशांतीला यायचे. ते एक महत्त्वाचा अनुभव सांगतो. कारण कपिलधारच्या महाराजाची तारखा 1-1 वर्ष वेटिंग असतात. मग त्यांनी माझं मे मध्येच आपलं बसवेश्वर जयंतीच्या दिवशी माझा वास्तुशांतीचा कार्यक्रम ठरला होता.
गुरुदेवांना विचारूनच, पण माझ्या काही कारणामुळे मी तो कार्यक्रम रद्द केला आणि त्या महाराजांनी नाशिकचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी तारीख मला दिली होती. मोठा कार्यक्रम रद्द केला. मग त्यांना आता कार्यक्रम रद्द झाला, गुरुदेवांनी आपले हक्काचेच गुरुदेव, ठीक आहे म्हणले, तुम्ही माझे भक्त म्हणले, तुम्ही जसं म्हणताल तसं म्हणले. मला त्या महाराजाचा माझा 2-3 वेळेस संपर्क आलेला, तर त्यांनी तारीख दुसऱ्याची रद्द करून मला दिली होती. मग आता मी कसं रद्द करणार? मग गुरुदेव म्हणलं, मी एक शब्द दिलो की तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम, आमचे महाराज गुरुदेव आणि तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. ज्या वेळेशी तारीख भेटेल त्यावेळेस तुम्ही तारीख द्या. मग त्यांनी 10-20 तारखा दिल्या आणि मग मी तर ठरवलं होतं की आता दीपावलीशिवाय आपला आता मुहूर्त नाही आणि आपण दीपावलीलाच वास्तुशांती करावी. पण योग काय असेल, गुरुदेवाचा आशीर्वाद, स्वतःहून त्या कपिलदारच्या महाराजांनी फोन केले, आपल्या गुरुदेवांनी सुद्धा चर्चा केली आणि योग म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तारीख 28 तारीख ती तयार झाली. आणि गुरुदेवाला म्हणलं, गुरुदेव आता ही आपण तारीख केला म्हणले, पण ही कसं यशस्वी होईल, कारण वेळ कमी आहे. तुम्ही जरा टेन्शन घेऊन का, तुमचं जसं खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे. आणि तो कार्यक्रम गुरुदेवांच्या आशीर्वादाने मी कधीही कल्पना केली नाही. अनेक वास्तुशांती झाल्या तर मला कुणाचं म्हणजे मोठा किंवा चांगला हे म्हणणं योग्य नाही, पण माझ्या परीनं मला जेवढं देवानं बुद्धी दिली, गुरुदेवांनी आपल्या आशीर्वादानं, आपल्या म्हणजे जे उपस्थित होते मित्रमंडळी, त्यांच्या शुभेच्छानं आणि गुरुदेवाच्या आशीर्वादानं कार्यक्रम चांगला झाला. आणि हे करत असताना पण माझी कसोटी अशी झाली की, कारण गुरुदेव आपल्या हक्काचे आहेत, पण 3-3 महाराज बोलवणं आणि त्यांचा तेवढाच सन्मान ठेवणं ही खूप कसोटीची गोष्ट असते. तर तो अनुभव मला सुद्धा आला गुरुदेव, कारण आमच्या गुरुदेवाचा सुद्धा सन्मान गेला नाही पाहिजे, त्याही गुरुदेवाचा सन्मान न गेला पाहिजे. शेवटी आपल्यासाठी गुरु म्हणजे गुरुच. 3 येऊत, 2 येऊत, 5 येऊत, हे कसोटी खूप महत्त्वाची होती. आणि ती कसोटी सुद्धा गुरुदेवाच्या आशीर्वादाने ती परीक्षा मी पास झालो. आणि आता काय अधिक न बोलता मी सर्वांच्या आशीर्वादाने माझी गोष्ट, जी काय माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. आता मला काही जास्त बोलता नाही गेले, पुढे नाही गेले, तरी पण मी जी सांगवले ती गुरु म्हणजे खूप गरजेचं आहे. कुठेही ठेवा पण गुरुदेवावर भक्ती ठेवा, एवढंच बोलतो. आणि गुरुदेवाने आमच्या शब्दांना मान सन्मान दिला आणि वेळात वेळ काढून गुरुदेव आपल्या गावात आले. गुरुदेवांचं खरंच आम्ही आता अधिक बोलणं योग्य नाही, तर गुरुदेवाच्या पुढे कोण आपण मोठे नाहोत, तर त्यांनी आशीर्वाद याच्या पुढे असं कायम द्यावा. आणि जे भक्त आहेत आपले, त्या भक्तांची इच्छा पूर्ण करावी. येणाऱ्या काळामध्ये पण आमच्यावर आशीर्वाद राहावा, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय गुरु.